सो हमने हमारे लास्ट लेक्चर के अंदर कुछ पॉइंट देखे थे, सही है, ग्लोबलाइजेशन एंड इंडियन सोसाइटी। उसके अंदर पॉइंट देखे थे हमने एलपीजी, इट मींस लिबरलाइजेशन, प्राइवेटाइजेशन एंड ग्लोबलाइजेशन। सो लिबरलाइजेशन के अंदर हम लोग ने क्या देखा था कि जो गवर्नमेंट्स जो रिस्ट्रिक्शंस रहती है वो क्या करती है, गवर्नमेंट कम करती है, मतलब रिलैक्सेशन देती है, सही है। जिसके अंदर हमने देखा था लाइसेंस राज के बारे में पढ़ा था। कुछ प्रोडक्ट ऐसे हैं जो अभी भी गवर्नमेंट के अंडर है, जो रिस्ट्रिक्ट करती है, जैसे कि टबैको, सही है, इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स हो गया, सही है, और जैसे कि सिगारेट्स, ये सब है जो अभी तक गवर्नमेंट क्या करती है, उसको रिस्ट्रिक्ट करती है, ठीक है। और लिबरेशन वजह से क्या हो गया है कि हमें फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट करने के लिए बहुत ही ईजी हो गया है, सही है। हम लोग को क्या हो गया, इंक्रीज इन फॉरेन इन्वेस्टमेंट और कंट्रोल ऑफ प्राइस क्या हो गया, इसके लिए हम लोग के लिए बहुत ईजी हो गया है। सो डिसएडवांटेजेस मैंने बताया था इसके अंदर आपको कि इंक्रीज इन अनएम्प्लॉयमेंट, अभी क्या गवर्नमेंट रिस्ट्रिक्शन हटा दी, सही है। सो लोग क्या करेंगे, प्राइवेटाइजेशन की तरफ जाएंगे, सही है। तो इसकी वजह से क्या होगा, जिसको जहाँ पे ज्यादा संधि मिलनी चाहिए वो क्या होगी, अवेलेबल नहीं होगी। सो प्राइवेटाइजेशन के अंदर मैंने बताया था कि जो कंपनी गवर्नमेंट के अंदर आती है वो क्या करेंगे, प्राइवेट सेक्टर में आएंगे, क्योंकि गवर्नमेंट अपने रिस्ट्रिक्शन उसके ऊपर से निकाल देंगे, रूल्स एंड रेगुलेशन निकाल देंगे। तो इसके अंदर दो चीजें बताई थी मैंने कि एक ऐसी कंपनी जो पहले से चलती है प्राइवेट की, जैसे कि कोई अंबानी की हो गई, रिलायंस, या टाटा टाटा मोटर्स हो गया, जो पहली से चलती आई है, ये रहेगा प्राइवेट सेक्टर के अंदर। सेकंड थिंग क्या रहेगा, जो पहले गवर्नमेंट के अंदर थी अभी लेकिन वो क्या होगी, प्राइवेट सेक्टर के अंदर आ गई। तो इसके अंदर मैंने आपको एग्जांपल दिया था बीएसएनएल का, तो ये आएगा प्राइवेटाइजेशन के अंदर, सही है। उसके बाद मैंने आपको बताया था ग्लोबलाइजेशन। अभी ग्लोबलाइजेशन का मतलब क्या होता है कि ग्लोबलाइजेशन मतलब डायरेक्टली लिबरलाइजेशन प्लस सॉरी लिबरलाइजेशन प्लस प्राइवेटाइजेशन इज इक्वल टू ग्लोबलाइजेशन। मतलब क्या होता है, इसके अंदर हमें जो हमारी प्रोडक्ट है हम क्या करते हैं, उसका ग्लोबली सेल करते हैं, सही है, ग्लोबलाइज सेल करते हैं। इसकी वजह से क्या होगा, हम लोग का फायदा होता है, ये मैंने आपको बताया था ग्लोबलाइजेशन के अंदर, सही है। सो इसका ही आज हम इन डिटेल स्टडी करने वाले हैं कि क्या है लिबरलाइजेशन पॉलिसी, प्राइवेटाइजेशन पॉलिसी एंड ग्लोबलाइजेशन पॉलिसी, सही है। इसके अंदर ग्लोबलाइजेशन के अंदर मैंने आपको एग्जांपल दिए थे, और आज हम एग्जांपल फिर से देखने वाले हैं, जैसे नोकिया, सैमसंग के बारे में। सो लेट्स सी, शुरू करते हैं हम हमारा आज का जो चैप्टर शुरू करें, और उसी उसी के साथ पॉजिटिव इम्पैक्ट ऑफ ग्लोबलाइजेशन एंड नेगेटिव इम्पैक्ट ऑफ ग्लोबलाइजेशन वो भी हम आज देखने वाले हैं, ठीक है। सो लेट्स सी। ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन। बघा, आपण आपल्या कालच्या लेक्चरला आपण नवीन चॅप्टर आपला चालू केलाय, बरोबर आहे, ग्लोबलायझेशन अँड इंडियन सोसायटी। ओके, सो त्या आपण त्याच्यामध्ये काय थोडेसे पॉइंट्स बघितलेले होते, ठीक आहे। सो त्या पॉइंट्स मध्ये आपण काय बघितलेले होते, आपले 3 पॉइंट जे इथं दिलेले आहेत, एलपीजी, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन। सो जो आपला पहिला पॉइंट जो होता, बरोबर आहे, सो लिबरलायझेशन मध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला याच्यात की गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन्स म्हणजे गव्हर्नमेंट जे रूल्स आहेत, तुम्हाला मी समोर स्लाइड दाखवतोय, इथे जरी दिसलं नाही तरी गव्हर्नमेंट जे रूल्स आहेत आणि रेग्युलेशन्स आहेत, बरोबर आहे, तेच काय होतात, त्याच्यामध्ये काही कमी होतात, म्हणजेच काय, रिस्ट्रिक्शन्स, गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन जे असतात आपल्याला ते कमी होतात, बरोबर आहे। आता ह्याचा अर्थ काय की लिबरलायझेशन मध्ये गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन कमी होणे, ह्याचा अर्थ काय होतो की आपल्याला काही सवलत दिली जाते, ठीक आहे। तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो याच्यामध्ये। आता जेव्हा करोना आला होता तेव्हा गव्हर्नमेंटने काय केलं, रिस्ट्रिक्शन आणलं, म्हणजे काय, लॉकडाऊन ठेवलं की लोकांनी बाहेर पडायचं नाही, शॉप बंद ठेवायचे, हे काय आहे, गव्हर्नमेंटचे रिस्ट्रिक्शन्स आहेत, बरोबर आहे। आणि नंतर त्यांनी काय केलं, वन बाय वन ओपन केलं, स्टेप बाय स्टेप, त्याला काय बोलतात, लिबरलायझेशन, म्हणजे काय दिले, हळूहळू त्याच्यामध्ये सूट दिली। समजा तुम्हाला पॉईंट की लिबरलायझेशन मध्ये असे काही असतात जे बिझनेस की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे रिस्ट्रिक्शन असतात, त्याला लायसन्स राज बोलतो आपण। आणि हे लायसन्स राज चालू असताना त्यांनी काय केलं की गव्हर्नमेंटनी रिस्ट्रिक्शन जे होते ते हळूहळू कमी केले। आता वन बाय वन कॉलेज ओपन केलं, बरोबर आहे, त्याच्या अगोदर ज्यांचे शॉप बंद होते त्यांनी शॉप ओपन केले, म्हणजे काय दिलं त्यांना, त्याच्यामधून सवलत देत गेली, बरोबर, लिबरलायझेशन त्यांनी आलं नंतर। ओके, मग ते त्याच्यामध्ये तुम्हाला आपण सांगू शकतो की जेव्हा गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्ट करते कोणत्याही याला, बरोबर आहे, तर त्याच्यामधून आपल्याला सूट भेटते, तर त्याच्यामुळे काय होतं, आपण इझिली बिझनेस करू शकतो, बरोबर आहे, हे सांगितलं आहे लिबरलायझेशन मध्ये। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही पॉइंट्स आहेत, आता बघा, लिबरलायझेशन मध्ये काय झालं की नवीन बिझनेस भरपूर सारी ऑपॉर्च्युनिटीज भेटली, का, कारण गव्हर्नमेंट जिथं रिस्ट्रिक्ट केलं होतं ना, त्या गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन नुसार त्यांनी त्याच्यामधून जे आपण नवीन बिझनेस ओपन करणार आहोत, म्हणजे जो हम बिजनेस ओपन करने वाले हैं उसके लिए क्या मिला, हम लोग को बहुत सारी सहूलत मिली। क्यों मिली उसके अंदर, क्योंकि गवर्नमेंट ने जो रिस्ट्रिक्ट किए थे बिजनेस वो क्या किए, धीरे धीरे ओपन किए,
और उसके वजह से जो उसके अंदर जो बोलते ना स्ट्रिक्ट था, वो स्ट्रिक्टनेस बहुत कम किया. तर त्याच्यामुळे काय झालं की स्ट्रिक्टनेस कमी केल्यामुळे त्यांनी भरपूर लोकांना भरपूर ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध झाल्या, जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध झाल्या. त्याच्यामुळे काय झालं, फॉरेन इन्व्हेस्टमेंट वाढली. त्याचं डेफिनेशन काय बघा लिबरलायझेशनची, is defined of making economic of free enter in the market of establish their venture of company. त्याच्यामुळे काय झालं, बाहेरच्या कंपनीला पण काय झालं, सवलत भेटली आपल्या इकडे येऊन बिझनेस करण्यासाठी. बट हे झालं पार्ट ऑफ ग्लोबलायझेशन. ह्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की त्यांना फ्री एंटायर मार्केट भेटलं. तिथे त्यांनी गव्हर्नमेंट जे रेग्युलेशन होते, जे रूल्स होते, त्याच्यापासून त्याला काय दिली गेली, सवलत दिली गेली. काही ऍडव्हान्टेजेस सांगितले त्यांनी त्याच्यामध्ये, की जशी की टेक्स्टा कंपनी आता कारची, बरोबर आहे. तर ते काय झालं, त्या गव्हर्नमेंटने त्याला, आपल्या गव्हर्नमेंटने काय दिलं, की रिस्ट्रिक्शन काढल्यामुळे आपल्याला काय झालं, की आपले जे पैसे आहेत ते आपण काय करणार, आपल्या देशातच युज करणार. अशी भरपूर देशाची पॉलिसी असते. जे लोक दुबई किंवा सौदी सारख्या ठिकाणी काम करतात, जे बाहेर देशात, त्यांची गव्हर्नमेंट काय बोलते, की तुम्ही जरी लिबरलायझेशन जरी आपल्याकडे जर असेल तरी त्यांचं एक रिस्ट्रिक्ट काय रूल आहे, की सपोज तुम्ही आमच्याकडून कमवून जाताय, तर तुम्हाला त्यातला 50% पार्ट पैशाचा जो असेल सॅलरीचा, तो तुम्ही काय केला पाहिजे, आमच्या देशातून संपवला पाहिजे. बरोबर आहे. पण आपल्या इंडियाने तसं नाही केले. त्यांनी काय सांगितलं, आपल्या गव्हर्नमेंटने आपल्याला फ्री ओपन स्पेस दिले, तुम्ही पाहिजे तर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता. बरोबर आहे. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, भरपूर भरपूर लोक जसे बिटकॉइन आहेत, बरोबर आहे, काही डिजिटल करन्सी आहे जी आपल्याला अलाउड नाही, पण त्याची सुद्धा लोक काही करतात, इन्व्हेस्ट करतात. बरोबर आहे. म्हणजे ते सांगितलं की तुम्हाला जे रिस्ट्रिक्ट केलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला काय भरपूर सारी सवलत दिलेली आहे. हे आहे पार्ट ऑफ लिबरलायझेशन मध्ये. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपला आहे प्रायव्हेटायझेशन. सगळ्यात पहिले आपण याचे ऍडव्हान्टेजेस तुम्हाला मी सांगितले, याचे जे ऍडव्हान्टेजेस जे आहेत लिबरलायझेशनचे, त्यांनी काय सांगितले, की इन्क्रीज ऑफ फॉरेन इन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे. आता काय आपल्याला आपल्यापासून रिस्ट्रिक्ट जे केलेलं होतं, बरोबर आहे, जी बंदी जी होती आपल्यावरती, तर काय झाले, फॉरेन इन्व्हेस्टमेंट मुळे काय झाले, इझी झाले. बरोबर, आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंट करू शकतो, कारण आपल्याला तर कोणत्या प्रकारच्या रूल्स अँड रेग्युलेशन लावलेलं नाही आहे. पण गव्हर्नमेंटनी आपल्या असे काही 6 प्रोडक्ट सांगितले आहेत, 2 to 5 प्रोडक्ट्स, की त्याच्यामध्ये अजून सुद्धा गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्ट करतं. रिस्ट्रिक्ट करतं इज व्हॉट, त्याने अजून आपल्याला तेवढी सूट दिली नाही आहे. त्याच्यामध्ये प्रोडक्ट सांगितलेले आहेत आपल्याला, डेस्टिलेशन, ब्रेविंग ऑफ अल्कोहोल म्हणजे अल्कोहोल ड्रिंक्स, टोबॅको प्रोडक्ट्स. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, गव्हर्नमेंटने अजून काही रिस्ट्रिक्शन ठेवलेले आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर काही इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स आहेत, ह्याच्यामध्ये काही गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन आहेत, त्यानुसार ते लोक काय करतात, सेल करतात. आता सेल करतात इन मीन्स व्हॉट, की काही रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरती गव्हर्नमेंटने फ्री ओपन स्पेस दिलेला नाहीये, म्हणजे त्यावेळेस भरपूर मोठ्या प्रमाणात सूट दिलेली नाहीये. हे आहेत काही प्रोडक्ट्स. त्याच्यानंतर त्याचे जे डिसएडव्हान्टेजेस सांगितले आपल्याला लिबरलायझेशनचे, त्याच्यामध्ये आहे अनएम्प्लॉयमेंट. ओके, इन्क्रीज ऑफ अनएम्प्लॉयमेंट. त्याच्यानंतर आहे लॉस ऑफ डोमेस्टिक युनिट. आता डोमेस्टिक युनिट म्हणजे काय सांगितलं, की जे आपण आपल्या इथेच ओपन करणार होतो कोणता हा बिझनेस, तो आपण दुसऱ्या ठिकाणी सुद्धा ओपन करू शकतो. का, कारण गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्शन जास्त ठेवलेले नाही आहेत. गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन काय भरपूर कमी प्रमाणात आहेत. मग हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे प्रायव्हेटायझेशन. आता प्रायव्हेटायझेशन म्हणजेच काय बघा, प्रायव्हेटायझेशन मध्ये 2 हे महत्वाचे मुद्दे असतात. सबसे इम्पोर्टेंट 2 क्या चीज रहेंगे, कि जो पहले से कंपनी चला रहा है वो ओनर, जिसके पहले खुद से कंपनी चलती आई है, जैसे अंबानी हो गया, टाटा मोटर्स हो गया, एक खुद का है. और सेकेंड थिंग है जो गवर्नमेंट से अपन अपने पास लेते हैं, मतलब गवर्नमेंट अपना जो रूल्स रेगुलेशन है उसके ऊपर से हटा देती है और अपने पास चलाने के लिए देती है. जैसे कि मैंने कल आपको एग्जांपल दिया था बीएसएनएल के बारे में. सही है. उन्होंने क्या किया, अपना पूरा अथॉरिटी उसके ऊपर से निकाल दिया और जो प्राइवेट सेक्टर में आ गया. तो ये होता है प्राइवेटाइजेशन. मतलब और इसके अंदर इसका फायदा क्या होता है प्राइवेटाइजेशन के अंदर, उन्होंने एडवांटेजेस बताए कि जब भी हम इंडस्ट्री ज्यादा ग्रोथ होती है. क्यों, क्योंकि जब भी हम गवर्नमेंट रिस्ट्रिक्शन हटाते हैं तो क्या होता है, सपोज कोई जो पहले से कंपनी चला रहा है एक्सपीरियंस पर्सन, वो कंपनी चलाने लेगा, वो क्या करेगा, अपना खुद का फंड यूज करेगा उसके अंदर उसको इम्प्रूव करने के लिए. सही है. तो ये होता है प्रायव्हेटायझेशन के अंदर. त्याच्यानंतर असं सांगितलं ह्याच्यामध्ये, की जेव्हा तुम्ही हे रूल्स अँड रेग्युलेशन्स आणि प्रायव्हेटायझेशन तुम्ही काम करून घ्या, तेव्हा काय होणार आहे, आपला फंड आपण त्याला देणार चालवण्यासाठी, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय झालं, बढोतरी झाली. बरोबर आहे. त्याच्यानंतर सांगलं की इन्क्रीज ऑफ करप्शन. आता करप्शन सुद्धा इन्क्रीज त्याच्यात होणार आहे. हे त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे. का, कारण काय होते, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय होणार आहे, पाहिजे तशी प्राइस लावून ते लोक सेल करणार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं तर रिस्ट्रिक्शन नाही आहे.
बरोबर आहे, प्रायव्हेटायझेशन आहे. मग कोणती एखादी वस्तू तुम्ही प्रायव्हेटला विकत जरी घ्यायला गेला तरी काय करणार, आपली जी रेट्स आहेत त्या रेटनुसार ते लोक काय करू शकतात, सेल करू शकतात. सपोज तुम्हाला एक्झाम्पल देतो, काही प्रायव्हेट बसेस असतात आणि गव्हर्नमेंट बसेस असतात. बरोबर आहे, तुम्ही दोन्ही बसमध्ये ट्रॅव्हल कधी केला असाल. मग अशा वेळी काय होतं, गव्हर्नमेंट बसचे जे फेअर आहेत ते त्यानुसार ठरवले जातात. म्हणजेच काय की त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा पूर्ण अधिकार असतो, त्यानुसार ते काय करतात, फेअर ठरवतात. पण तुम्ही तोच प्रवास त्या दुसऱ्या एकच एका ठिकाणी जायचा आहे आणि तुम्ही प्रायव्हेट बसमधून केलात तर काय होतं, तुम्हाला फेअर जास्त द्यावा लागतो, म्हणजे पैसे जास्त द्यावे लागतात. बरोबर आहे, मग हेच आहे फरक, की त्याच्यामध्ये काय होतं की करप्शन इन्क्रीज होतं प्रायव्हेटायझेशन मध्ये. समजले दोन पॉइंट? येस संगमी, सदफ, हे 2 पॉइंट समजलेत का? येस सर. हो. ओके, आवाज क्लिअर येतोय ना माझा? हो सर. सो नेक्स्ट पॉइंट आहे आपला ग्लोबलायझेशन. आता आपण ग्लोबलायझेशन मध्ये काय बघू शकतो बघा, ग्लोबलायझेशन म्हणजेच काय. सो प्रायव्हेटायझेशन प्लस लिबरलायझेशन इज इक्वल टू ग्लोबलायझेशन. सो ग्लोबलायझेशनचा अर्थ काय होतो की इथं आपल्याला गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन सुद्धा नसतात. सेकंड थिंग, प्रायव्हेट कंपनी सुद्धा असतात प्रायव्हेट काम करणारे. पण ह्याच्यामध्ये जो मेन महत्वाचा मुद्दा आहे की ग्लोबलायझेशन मध्ये काय करू शकतो आपण, आपला जो विस्तार आहे तो पूर्ण देशात करू शकतो बिझनेसचा. आपण त्यांच्याकडे इन्व्हेस्ट करणार, ते लोक आपल्याकडे इन्व्हेस्ट करणार बिझनेसमध्ये. त्यांची फ्रँचायझी आपल्याकडे असू शकते आणि आपली फ्रँचायझी त्यांच्याकडे असू शकते. म्हणजेच काय, आणि अशा कंपनी काय होतं की जो आपला बिझनेस आहे तो पूर्ण ग्लोबली वर्क करतो. ओके, म्हणजे ग्लोबली तो बिझनेस आपला चालतो. हे सांगितलंय ग्लोबलायझेशन मध्ये. ठीक आहे, आणि ग्लोबलायझेशन मध्ये त्यांचे काय तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा दिलेले होते, जसं सॅमसंग आहे, मॅकडॉनल्ड्स आहे, बरोबर, नोकिया, HP, डेल, पेप्सी, हे आहेत ग्लोबलायझेशनचे काही एक्झाम्पल. ठीक आहे, आता ग्लोबलायझेशन मध्ये अजून काय होतं की त्यांची जी फ्रँचायझी आहेत आपण ओपन करतो तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या ह्याच्यात डोमेस्टिक मध्ये अनएम्प्लॉयमेंट होऊ शकतं. का? कारण आपले जे काही युनिट्स आहेत, युनिट्स मीन्स आवर फ्रँचायझीज, ते आपण दुसऱ्या देशात उघडणार आहोत. मग काही ठिकाणी असं होतं की काही लँग्वेज बॅरियर येतात. ओके, आता आपण जर समजा एखाद्या फॉरेन कंट्रीमध्ये आपली फ्रँचायझी ओपन केली तर 100% आपण तिथले एम्प्लॉई ठेवू, कारण तिथले जे लँग्वेज इझिली बोलू शकतात. बरोबर आहे, त्याच्यामुळे काय होऊ शकतं की त्याचे तोटे काही आपल्याला सुद्धा सहन करावे लागू शकतात. पण आणि इंटरनॅशनल लेवलला काय होते, एम्प्लॉयमेंट इन्क्रीज सुद्धा होतं, कारण त्याला जॉब देणार असतो. म्हणजे बघा, आता बाहेरची कंपनी आपल्याकडे जरी आली तरी काय होतं, KFC वगैरे बघा, KFC सुद्धा काय त्यांची फ्रँचायझी आपल्या इकडे आहे, पण त्याच्यामुळे काय त्यांचे बाहेरचे एम्प्लॉई दिसतात का आपल्याला तिथे गेल्यावर? नाही. म्हणजे जी आपली लँग्वेज इझिली अडॉप्ट करू शकतात ते आपण इथे कामावर ठेवतो. बरोबर आहे, मग तोच पॉईंट आहे ग्लोबलायझेशन मध्ये, की जे बिझनेस आहे तो पूर्ण वर्ल्ड वाईड काम करत असतात. ग्लोबलायझेशन मध्ये आपले प्रोडक्ट्स हे त्यांचे प्रोडक्ट. सर व्हॉइस ब्रेक होतोय. नेटवर्क इश्यू असू शकते, जर नेटवर्क मध्ये बघ आणि चेक कर. ठीक आहे, सो ग्लोबलायझेशन मुळे काय होते की हे जे दोन आहात त्याच्यामुळे काय होते की आपले संबंध बेस बनतात. आता बघा, आता ह्याच्या ठिकाणी ग्लोबलाइजला म्हणजे त्यांचे प्रोडक्ट विकत घेण्यासाठी मनाई केलंय आपल्याला, जसे की चायना. बरोबर आहे, ह्याच्यामध्ये काय झालं की त्यांनी सांगितलंय की तुम्ही तिथले कोणते प्रोडक्ट्स आपण विकत घेणार नाही. बरोबर आहे, ग्लोबल लेवलवरती आपल्या. त्याच्यामुळे हे सुद्धा आहेत की त्याच्यामध्ये काही गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन आले ग्लोबलायझेशन मध्ये. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की ग्लोबलायझेशन हा जो पार्ट आहे ना तो प्लस प्रायव्हेटायझेशन आणि प्लस लिबरलायझेशन. मग लिबरलायझेशन का सांगितलं की काही गव्हर्नमेंट, आपली जी गव्हर्नमेंट आहे त्यांनी काय केलंय की तुम्ही सांगितलं की चायनाचा माल जास्त विकत घेऊ नका, त्यांचे ऍप्स जे आहेत ते तुम्ही तुमच्या मोबाईलला डाउनलोड होते त्यांनी डिलीट केले. मग हा त्यांनी पार्ट कशा झालाय आता, लिबरलाइज केले. म्हणजे काय केले त्यांनी, हे स्ट्रिक्ट केले. का? कारण का ग्लोबलायझेशन जरी असते आपले जे संबंध आहेत त्याच्यामध्ये चांगले नसतील त्या कंट्री संघात ते आपण बंद करू शकतो. म्हणून त्यांनी सांगितलंय की प्रायव्हेटायझेशन आणि प्लस लिबरलायझेशन प्लस प्रायव्हेटायझेशन हे दोन्ही पार्ट मिळून ग्लोबलायझेशन सुरू होतं. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की अनएम्प्लॉयमेंट जे सांगितलं की जिथलं लँग्वेज नुसार आपण जर तिथे फ्रँचायझी ओपन केली तर 100% त्यांची काय होणार आहे, एम्प्लॉयमेंट इन्क्रीज होणार आहे. जशी त्यांनी आपल्याकडे केली तरी काय होणार आहे, आपली जी एम्प्लॉयमेंट आहेत ते काय होणार, आपल्यासाठी एम्प्लॉयमेंट भेटणार आहे. बरोबर आहे, हे दोन ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस असू शकतात. त्याच्यानंतर असं सांगितलंय बेनिफिट फॉर कन्झ्युमर्स. तुम्हाला हा काल पॉईंट मी सांगितला होता की जी वस्तू आपण इथे इंडियात यूज करतो, इन केस आपण फॉरेनला गेलो आणि तोच प्रोडक्ट आपल्याला पाहिजे असेल तो ग्लोबलायझेशन मध्ये काय होतं, आपला जो बिझनेस आहे इंटरनॅशनल लेवलवरती आहे आपल्या इंडियाचा, तो आपण तो प्रोडक्ट तिथे सुद्धा विकत घेऊ शकतो.
म्हणजेच काय की कंझ्युमरला बेनिफिट अवेलेबल होतात. एखादी सर्व्हिस बघा, सपोज तुम्ही एखादा चांगला मोबाईल घेतला, आयफोन घ्या किंवा चांगला कॅमेरा घ्या बाहेरच्या देशातून आणि तुम्ही तो इंडिया तिथे आणलात, तर तुम्हाला काय होतं ते काय सांगतात की ह्याची जी सर्व्हिस तुम्हाला भेटणार आहे ती सर्व्हिस तुमची वर्ल्ड वाईड आहे. म्हणजेच काय तुम्हाला वर्ल्ड वाईड याची वॉरंटी आम्ही देणार आहोत. याचा अर्थ काय होतो, त्यांचा जो बिझनेस आहे तो काय आहे, ग्लोबलाइज झालाय. बरोबर आहे. ग्लोबलाइज झाल्यामुळे काय होतं, त्यांना तेवढा त्याचा फायदा होतो. हे त्यांनी सांगितलं की बेनिफिट ऑफ कंझ्युमरचा काय होतं, फायदा होतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, नेक्स्ट सांगितले इन्क्रीज एम्प्लॉयमेंट अँड इन्कम. बरोबर आहे की जसं तुम्हाला सांगितलं की एम्प्लॉयमेंट मध्ये सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीजेस होणार आहे त्याच्या फ्रँचायझीनुसार. आणि नेक्स्ट सांगितलं इन्कम मध्ये सुद्धा काय होणार आहे, बढोतरी होणार आहे. आता त्यांची जरी फ्रँचायझी आपल्याकडे आली, बरोबर आहे, तर आपण त्यांचे जे प्रोडक्ट असतो त्याच्यावरती आपण काय करणार आहोत, टॅक्स पे करणार आहोत. ते आपल्याला टॅक्स पे करतील. बरोबर आहे. आपलं कसं इन्कम अजून वाढणार आहे हे याच्यामध्ये सांगितलंय ग्लोबलायझेशन मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस असं सांगितलं त्यांनी, कल्चर प्रॉब्लेम्स. आता कल्चरल प्रॉब्लेम्स म्हणजेच काय की जसं तुम्हाला सांगितलं की जसं आपण जर एक आपली फ्रँचायझी तिथं ओपन करतोय तर त्यांच्या स्टायलिशनुसार आपल्याला ओपन करायला लागणार आहे. त्यांची लँग्वेजेस जे बोलू शकतात अशी आपल्याला लोक आपल्याला कामावर ठेवावं लागणार आहेत. मग त्याच्यामुळे जर आपण ते व्यवस्थित केलेलं नाही तर कधी आपली फ्रँचायझीचा काही प्रॉब्लेम होऊ शकतो. कस्टमर अट्रॅक्शन आपल्याला भेटणार नाही हे ह्याच्यामध्ये सांगितलंय त्यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आपला आहे, इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडिया. तुम्हाला मी काल सांगितलं होता की पॉझिटिव्ह इफेक्ट पहिले आज आपण काय बघणार आहोत त्याचे, ही काय काय पॉझिटिव्ह इफेक्ट आहेत. ठीक आहे. सो लेट्स सी. फर्स्ट ऑफ ऑल मला तुम्ही सांगा जरा आता जो आपण पॉइंट घेतलेले आहेत. ठीक आहे. सो आपला नेक्स्ट पॉइंट जो आहे तो इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडिया. आता काय आहे इफेक्ट आणि ते पॉझिटिव्ह इफेक्ट आपण पहिले बघणार आहोत. ओके. सो पॉझिटिव्ह इफेक्ट बघताना आपल्यामध्ये तुम्हाला मी जो काल पहिला पॉईंट सांगितलेला होता, ऍक्सेस टू टेक्नॉलॉजी. आता कोणते कोणते आहेत ऍक्सेस टू टेक्नॉलॉजी, काय आपण टेक्नॉलॉजी आता युज करतोय ते आपल्याला सांगितलंय की ग्लोबलायझेशन हे इझी प्रकारे होतं. बरोबर आहे. आणि ग्लोबलायझेशन मध्ये काय होतं की आपण जे फॉरेनर जे प्रोडक्ट्स आहेत ते इझिली बाय करू शकतो. आणि अशी कोणती टेक्नॉलॉजी आहे ते आपण त्याच्यासाठी युज करतो जे आता आपल्या हातात सुद्धा आहे. बरोबर. मोबाईल आहे, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय की कॉम्प्युटर्स आहेत. सो ह्याच्यामध्ये काय होतं की दुसऱ्या कंट्रीमध्ये आपल्याला कम्युनिकेट करणे इझी होतं ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे. तो हा पहिला पॉईंट आहे त्याच्या एक्सेस ऑफ टेक्नॉलॉजी. सेकंड जो आपला पॉईंट आहे त्याच्यामध्ये ग्रोथ ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. आता आपण दुसऱ्या देशाचे प्रोडक्ट विकत घेतोय. बरोबर आहे. मग दुसऱ्या देशाचे सुद्धा आपण प्रोडक्ट विकत घेतोय ना, तर काय होणार आहे, आपल्याला एकामेकाशी ट्रेड करणं इझी होणार आहे. का? कारण हे पण ग्लोबलायझेशन, आपण ग्लोबलायझेशन आलेली आहे. मग त्याच्यामध्ये काय होणार आहे की आपले जे ट्रेडिंग आहे म्हणजेच काय आपली बाईंग अँड सेलिंग प्रोसेस आहे ती इझी होणार आहे. बरोबर आहे. हे सांगितलंय. त्याच्यामध्ये काय होणार आहे की फॉरेन ट्रेड इन्क्रीज होणार आहे. बरोबर आहे. काय होणार आहे त्याच्यामध्ये आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते काय होणार आहेत, इन्क्रीज होणार आहेत. पुन्हा एकदा सांगतो की जेव्हा आपण ग्रोथ ऑफ इंटरनेशनल ट्रेड यूज करू, जब हम ग्लोबलाइजेशन की बात कर रहे हैं ना, तो क्या होता है इसके अंदर फॉरेन ट्रेड बढ़ेगा. फॉरेन ट्रेड क्या होगा, इंक्रीज होगा. क्यों इंक्रीज होगा? क्योंकि हम ग्लोबलाइजेशन ला रहे हैं. ऐसे ग्लोबलाइजेशन जो जिसके लिए प्रोडक्ट वर्ल्ड वाइड चलता है, तो वर्ल्ड वाइड चलने के कारण क्या होगा, हम उन लोग से ज्यादा ट्रेड करेंगे, वो लोग हमसे करेंगे. मतलब क्या होता है कि फॉरेन इन्वेस्टमेंट जो है यहाँ पे आएंगे, फ्रँचायझी ओपन करेंगे, उसका फायदा क्या होगा, हमें भी ज्यादा होगा. सो हा पॉईंट त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आहे इन्क्रीज इन प्रोडक्शन 100%. आता काय होणार आहे, आपण फॉरेन करून जे गुड्स आहेत ते आपण रिसिव्ह करणार आहोत, जे आपल्याकडे येतील फ्रँचायझी रिसिव्ह करणार आहोत. त्याच्यामध्ये काय होणार आहे, प्रोडक्शनची कमी नसणार आहे. बरोबर आहे. आपल्या इकडचंच प्रोडक्ट फक्त नाही तर बाहेरचे प्रोडक्ट सुद्धा काय येणार आहेत, आपल्या इकडे येणार आहेत. त्याच्यामध्ये काय होणार आहे, आपलं प्रोडक्शन हे इन्क्रीज होणार आहे. हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. इन्क्रीज ऑफ प्रोडक्शन मध्ये तुम्हाला मी हे जे नोट्स घेतोय, जे मेन पॉईंट्स आहेत घेणार आहे घेतोय, ते तुम्हाला मी तुमच्या आज स्कॅन करून पाठवेन. तुम्ही मला लिहून ते आजच्याच पाठवायचे आहे. ठीक आहे. कोणता पॉईंट समजला नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. त्याच्यानंतर आहे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की आपला जो बिझनेस ग्लोबली होणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की मल्टीनॅशनल कंपनीज काय करतात ग्लोबलायझेशन मध्ये, की आपले जे एम्प्लॉई आहेत त्याच्यासाठी जास्त करून इन्क्रीज करतात. काय इन्क्रीज करतात? कारण त्यांना जिथल्या कल्चरनुसार त्यांचे जे एम्प्लॉई आहेत ते वाढले पाहिजेत. म्हणजे काय फ्रँचायझी जशी जशी आपण वाढू, युनिट जशी जशी आपण वाढवणार आहोत, ठीक आहे, त्याच्यानुसार आपली काय आहे फ्रँचायझी आपली वाढणार आहे आणि एम्प्लॉयमेंट असं त्याची काय होणार आहे, हेल्प होणार आहे. आता नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे फ्री फ्लो फॉर फॉरेन कॅपिटल. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की ग्लोबलायझेशन मध्ये काय होणार आहे, लोक ज्याचा जो पैशाचा जो फ्लो आहे, मनीचा जो फ्लो आहे तो फ्री फ्लो असणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय की सर्वसाधारण जो पैसा येणार आहे त्याचा एकदम सुरळीत पैसा चालेल.
म्हणजे आपल्याकडून तिकडे जाईल, तिकडून जे इकडे असतील ते आपल्याला इझी मध्ये भेटणार आहे. हे आहे फ्री फ्लो कॅपिटल मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत ते आहे निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन. आता काही निगेटिव्ह सुद्धा इम्पॅक्ट आहे त्याच्यामध्ये जे आपल्याला सांगितले आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे आपला इम्पॅक्ट ऑन वर्कर्स. जसं आम्ही मगाशी सांगितलं होतं की इम्पॅक्ट ऑन वर्कर्स मध्ये काय येतं की डायरेक्टली त्यातला आपण जेव्हा नवीन फ्रँचायझी ओपन करू, बरोबर आहे, आणि जेव्हा नवीन फ्रँचायझी ओपन केल्याच्या नंतर आपण त्याला काय होणार आहे, तिथले जे वर्कर आहेत ते आपण ठेवणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या जे इथले वर्कर्स त्याच्यावरती काय होऊ शकतो, अनएम्प्लॉयमेंट येऊ शकते. अनएम्प्लॉयमेंट त्यांना जे कामाच्या त्यासाठी कदाचित कमी भेटू शकतात, बरोबर आहे. मग हे होणार आहे त्याच्यामध्ये की त्याचं जे कॉन्ट्रॅक्ट बेसिस होती. आता बघा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती वर्क करून घेतात. समजा आता आपण आपला बिझनेस ग्लोबली रन करतोय आणि मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काय होतं की जे जॉब्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती दिले जातात, बरोबर आहे. आणि एखाद्या कंपनीला आता समजा बाहेरची कोणती कंपनी असेल ती आपल्या इकडं बिझनेस रन करते, ओके, आणि आपली काही लोक त्याच्यामध्ये काम करतायत आणि त्या बाहेरच्या कंपनीला समजा आपण प्रॉफिट दिलं नाही इन सेन्स आपले कस्टमर्स त्यांना भेटले नाही, तर ते काय करणार आहे, ती जी आपली युनिट आहे आपल्या इकडे केलेली ती चालू ठेवणार आहेत का? नाही चालू ठेवणार. का? कारण त्या विदेशी कंपनीला आपल्याकडून काय प्रॉफिटच भेटत नाहीये, बरोबर आहे. मग अशा टायमात ती काय करेल, आपली कंपनी जी इंडियामध्ये त्याचा बिझनेस असेल तर ती बंद करेल. त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याचा जो पूर्ण इम्पॅक्ट आहे तो तिथल्या वर्कर्सवरती होणार आहे, बरोबर आहे. मग हे सांगितलं त्याच्यामध्ये की समजा त्याला आपण प्रॉफिट व्यवस्थित दिलं नाही तर त्याच्यामध्ये होणारा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्या वर्कर्सवरती पडेल. मग त्यांच्यावरती अनएम्प्लॉयमेंटची पातळी येऊ शकते. ठीक आहे, समजलं हा पॉइंट? संगमी, जिशान, उस्मान, समजलंय का? आवाज येतोय माझा? येस सदफ. इम्पॅक्ट ऑन वर्कर्स. ओके, गुड. सो नेक्स्ट आहे त्याच्यानंतर आपला जो पॉइंट इनइक्वॅलिटी विथ इन द कंट्रीज. आता बघा काय सांगितलं की जी कंपनी ऍडव्हान्स आहे, बरोबर आहे, त्याचे प्रोडक्ट जास्त करून रन होतील. म्हणजेच काय, जी कंट्री ऍडव्हान्स लेवलवरती काम करते, जी कंट्री ऍडव्हान्स आहे टेक्नॉलॉजीमध्ये जास्त आहे, 100% त्याचे प्रोडक्ट्स काय असणार आहेत, जास्त असणार आहेत. मग अशा वेळी काय होतं, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं याचा इम्पॅक्ट, निगेटिव्ह इम्पॅक्ट, की जी कंट्री एकदम खालच्या लेवलवरती आहे, खालच्या लेवलवरती त्याचं जास्त ऍडव्हान्स झाली नाहीये, मग ती खाली ती कधी जास्त वरती येऊ शकत नाही. का? कारण ज्यांच्याकडे जास्त करून टेक्नॉलॉजी यूज आहे तेच प्रोडक्ट जास्त आपण चालवते, बरोबर आहे, ते आपले प्रोडक्शन फास्ट करू शकतात. मग ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की इनइक्वॅलिटी विथ इन द कंट्रीज. प्रत्येक देशाची तुलना आपण प्रत्येक देशासोबत करू शकत नाही. जे विकसित देश आहेत ते विकसितच राहणार आहेत खरा म्हणजे, आणि जे अजून मागासलेले देश आहेत त्याच्यामध्ये त्याला ते इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप वेळ लागेल कम्पेअर टू विकसित देशात. म्हणजेच काय, जी कंट्री जास्त करून चांगली रन करते त्याला खूप वेळ लागणार आहे त्याच्यामध्ये. हे हा पॉईंट त्याच्यामध्ये सांगितलेला आहे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉइंट आहे इम्पॅक्ट ऑन फार्मर्स. सो ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे इम्पॅक्ट ऑन फार्मर मध्ये, की जे फार्मर्स पुराण्या पद्धतीने म्हणजे जुन्या पद्धतीने जे काम करतील त्यांचं काय होणार आहे, जुन्या पद्धतीने काम केल्यामुळे की त्यांची जी प्रोडक्शन असेल ते खूप कमी लेवलमध्ये होईल किंवा जुन्या पद्धतीने होणार आहे. पण काही ज्या फार्मर्सने नवीन टेक्नॉलॉजी यूज केल्या फार्मिंगसाठी त्यांचं काय होणार आहे, त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. ग्लोबलायझेशन मध्ये सुद्धा जे प्रोडक्ट त्यांना लेट अवेलेबल होते कधी कधी तुम्हाला फास्ट सुद्धा अवेलेबल करून देता येतील. सो हा आहे इम्पॅक्ट ऑन फार्मर्स वरती. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे इम्पॅक्ट ऑफ इन्व्हायरमेंट. आता इम्पॅक्ट ऑफ इन्व्हायरमेंट मध्ये काय सांगितलंय आपल्याला, सेम, की जर आपण व्यवस्थित पद्धतीने आपले प्रोडक्ट्स आपण जर पोहोचवू शकलो, बरोबर आहे, आणि ज्या मार्केटमध्ये प्रोडक्ट्स खरंच जास्त प्रमाणात फास्ट येत आहेत त्याची जी देवाणघेवाण सर्व्हिसेस फास्ट असेल कम्पेअर टू अदर कंट्रीज विकसित देशामध्ये सुद्धा, तर काय होणार, त्याचा पूर्ण इम्पॅक्ट आपल्याला बिझनेस इन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा दिसणार आहे. म्हणजेच काय, की तो इन्व्हायरमेंट नुसार ते काय असतील, त्याची जी काम करण्याची पद्धत असेल ती खूप वेगळी असणार आहे. तर हा पॉईंट ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. ठीक आहे. अजून कोणता पॉईंट समजला नसेल तुम्ही मला मेसेज करू शकता, तुम्हाला मी आज पाठवणार आहे. आज आपण घेतले त्याच्यामध्ये पूर्ण पॉइंट्स आपले 3, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. त्याच्यानंतर आपण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट घेतलेले आहेत, ठीक आहे, ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडिया, आणि काही निगेटिव्ह इम्पॅक्टचे पॉईंट घेतलेले आहेत. सो तुम्हाला जेवढे मी पॉईंट घेतले तेवढेच पॉईंट तुम्हाला काय करायचे, लिहून काढायचे तुमच्या नोटबुक मध्ये. ओके. सो हे आपलं आज झालेलं आहे. सो आज मी इथं आपला हा चॅप्टर इथं थांबवतोय. उद्या हा चॅप्टर आपण कंटिन्यू करू नेक्स्ट लेक्चरला. सो कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तुम्हाला मी आज नोट्स पाठवेन, त्याच्यामध्ये काही तुम्हाला समजलेलं नसेल त्या पॉईंट मध्ये तुम्ही मला उद्याच्या लेक्चरला
डायरेक्टली विचार तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, किंवा कोणाला मेसेज करायचा असेल तर तुम्ही मेसेज करून सुद्धा विचारू शकता. ठीक आहे. सो आज आपण इथंच थांबवतोय. हा, आणि आणखी काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारा मला.